स्वतः दीप हे ज्ञानाचं उजेडाचं प्रतीक आहे, म्हणूनच प्रारंभी दीप प्रज्वलन करत आहोत. दिव्यांचं महत्व सांगणारी, दिव्यांचं महत्व कथन करणारी महान अशी आमची संस्कृती. म्हणूनच तर दिवाळी सारखा दिव्यांचा सर्वात मोठा उत्सव साजरा केला जातो. दिवाळीचा आनंद उतुंग नेणारा हा आकाश दिवा, मंगल कार्यासाठी लावला जाणारा लावण दिवा, मंद मंद तेवत असणारा नंदा दीप आणि आपल्या सर्वांच्या मनात सातत्यानं तेवत असणारा हा आकांक्षा दीप. प्रारंभी दीप प्रज्वलन करून आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचं विधिवत उद्घाटन करत आहोत. श्रोतेहो, खरं तर दिवा ही दिव्यत्वाकडे घेऊन जाणारी एक शक्ती आहे आणि त्या दिव्यत्वाकडे पोहोचल्यानंतर आपोआपच आमचे हात जुळले जातात, कारण दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे ज्योती. प्रारंभी त्या दिव्यत्वाला शरण जाऊया. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाचं विधिवत उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाचो दर्जो दर वर्सा आनीकूय उंचावत वता आणि दर वर्सा आनीकूय लोक ह्या कार्यक्रमाक येता हे पळोवन म्हाका खूब बरें दिसता. पण हांव एक गजाल निश्चित सांगतलो की ज्यांच्यांनी रिजर्वेशनाच्या वतीन जे रिजर्वेशनाचो फायदो घेता त्या लोकांनी कंपल्सरी खरें म्हणजे हांगा येवपाक जाय. बाबासाहेबाच्या प्रती आदर व्यक्त करपा खातीर येवपाक जाय. फक्त तांच्यांनी म्हणजे आमी बाबासाहेब आंबेडकराक घालून दिल्ल्या रिजर्वेशनाचो फायदो घेतले आणि बाबासाहेब आंबेडकरा कडेन फाट फिरयतले हे केन्नाच जावपाक जायना. म्हाका दिसता तांकां खरें म्हणजे कदर आसपाक जाय. तांच्यांनी ह्या मागीर नोकरेच आसूनी शैक्षणीक आसूनी बाबासाहेबांच्या प्रती आदर व्यक्त करपा खातीर हांगासर ह्या स्थानाचेर येवन तांच्यांनी आदर व्यक्त करप हे योग्य आसा. आमी पुराय गोंयभर म्हणजे वेगवेगळे कडेन सातत्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या ज्या जाग्याचेर पुतळे आसात त्या त्या जाग्याचेर आमी स्टॅच्यू आसात थंयसर श्रद्धांजलीचे कार्यक्रम त्या म्युन्सिपालिटी आसतले, डेप्युटी कलेक्टर आसतले, हे सरकाराच्या वतीन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करतात. बट स्टेटीचो सगळ्यात व्हड आणि हो कार्यक्रम हांगासर जावन आसा. आमी पळयता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्यांनी सदोदीत भारताचें संविधान हे सर्वोपरी आसचें हाच्या खातीर तेंच्यांनी काम केल्लें. इतकेंच न्ही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्यांनी सोशल जस्टीस आणि ह्युमन रायट्स तांच्यांनी सगळ्या जाणांक म्हणजे मागासलेल्या समाजाक न्याय दिलात, बट तेंच्यांनी मानव अधिकार हाजेरूय तेंच्या संविधानात केल्लो न्याय होय तितकोच म्हत्वाचो आशिल्लो आणि ताच्या खातीर तेंच्यांनी आपल्या संविधानात वेगवेगळे बरोवन दवरले आशिल्ले. तांचें म्हणणें आशिल्लें की प्रत्येकाक एड्युकेट, एज्युकेट आणि ऑर्गनायज ह्या तीन धर्तीचेर आमी काम करपाची गरज आसा. शिकात, अन्याय जर झाला आसा त्या अन्याया विरोधात जागे जायात आणि तुम्ही एकत्र येयात हे बाबासाहेबांचें म्हणणें आशिल्लें. आणि आयचो तरणाटो हो खंयचोय आसुनी तो शिकपाची गरज आसा आणि आपल्याचेर अन्याय जाता आसत जाल्यार त्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठोवप हे तितकेच गरजेचें आसा. आणि आमी ऑर्गनायज्ड पद्दतीन जर फुडें वचत जाल्यार ते अन्याय म्हणजे आमी वाचा फोडूं शकतले हे गरजेचें आसा. बाबासाहेब आंबेडकर हांच्यांनी आपलें संविधान बरयता आसतना लिबर्टी आसतली, इक्वलिटी आसतली, फ्रेटर्निटी आसतली, जस्टीस आसतली ह्या माध्यमाचेर तेंच्यांनी काम केलां. प्रत्येकाक न्याय आनी हक्क मेळोवन दिवपा खातीर तांच्यांनी काम केल्लें आसा. मायनॉरिटीचे रायट्स हेय बी तेंच्यांनी आपल्या संविधानात तितक्याच मोठ्या प्रमाणात मायनॉरिटीकूय मेळचे. फक्त मागासलेल्यांक न्ही तर मायनॉरिटी समाजाचो विचार सुद्धा बाबासाहेबान केला. मायनॉरिटी समाज सुद्धा बाबासाहेबांच्या प्रती हांच्यांनी आदर व्यक्त करप हे तितकेच गरजेचें आसा. आमी म्हणटा की हांव आतांच आमच्या डायरेक्टरा कडेन उलयतालो की मायनॉरिटी समाजात आसलेले आमचे SC भाव आनी भयण हांकां मेन स्ट्रीमलायनीन हाडपाची गरज आसा. आज गोंयांत मायनॉरिटी समाजात आसलेले मागास आनी भाव आमकां फाटीं व्हरता आसतना दिसता. बट तेय बी हे स्ट्रीमलायन जावप तेंकाय बी म्हाका दिसता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांची जी ऑर्गनायजेशन गोंयांत काम करता हांच्यांनी मायनॉरिटी समाजात आसलेल्या लोकांक ह्या मेन फ्लोर हाडपा खातीर, स्ट्रीमलायन करपा खातीर मोठ्या प्रमाणात काम करचें. तेय खंय तरी फाटीं उरचें न्ही, तांचेरूय खंय तरी अन्याय जावचो न्ही, कारण तांच्यांनी सगळ्या स्किमीचो फायदो घेवचो, तांच्यांनी सगळ्या योजनांचो फायदो घेवचो. तांच्यांनी बी
सुशिक्षित जावचे, तांच्यांनी बरे लायफ जगचे अशें सरकाराचो ध्येय आनी उद्देश आसा. सरकार जशें म्हटलें की अंत्योदय तत्वाचेर सर्वतोपरी पावपाचो प्रयत्न करता, बट अडचणी वेगवेगळ्यो आसता. ह्या अडचणीचेर मात करता आसतना समाजातले समाज सुधारक किंवा समाजातली ऑर्गनायझेशन हांच्यांनी जर हातभार लायत जाल्यार अशा पद्दतीन मायनॉरिटी असलेले भाव सुद्धा खंयसरूच फाटीं उरचे न्ही म्हणून तुम्ही कार्यरत रावचे अशें म्हाका दिसता. आमी पळयता की ह्या सगळ्या समाजाक एम्पावर करता आसतना सदोदीत आमी कोणूच फाटीं उरचो न्ही हेच्या खातीर आमी वेगवेगळ्या पद्दतीन काम हे करीत आसा. शैक्षणीक दृश्ट्या आमी भुरग्यांक फुडें व्हरपाचो प्रयत्न करतात, बट आर्थीक दृश्ट्या सक्षम जावपा खातीर म्हणजे SC म्हाका पयरूच आमचे सिद्धेश पेडणेकर हाच्या लिडरशिपीच्या सकयल तुमचे सगळे पदाधिकारी म्हाका येवन मेळ्ळे आनी तांच्यांनी 2 डिमांड घातलेले. भितरलो एक डिमांड आमी खूब वर्सां म्हणजे म्हाकाय वायट दिसतालें, फाटलीं 4-5 वर्सां हांव फक्त भाशण करतालो की तुमकां जागा दिता, बट आज म्हाका भाशण करता आसतना सांगपाक खूब खोस भोगता की तुमकां बाबासाहेब आंबेडकराच्या संविधाना खातीर 2140 स्क्वेअर मीटर जागा तुमकां परवरीनूच जाय आशिल्ली. ती परवरीतली जागा सरकारान आज एलोकेट केला आणि ताच्या खातीर 10 कोटीचे फंड्स हो सुद्धा एलोकेट केला. म्हाका खात्री आहा की आमचे सोशल वेलफेअर मिनिस्टर फाटली 2 वर्सां कंटिन्युअसली तुमच्या समाजाचो आंबेडकर भवन जावचो म्हणून म्हाका दिसता दर 8 दिसा एकदा तरी मिटींग घेताले किंवा एकदा तरी म्हाका विचारताले ते जागेचे खंय पावला, आपल्याक बांदपाक जाय. पण आता खात्रीनिशी सांगता फुडल्या 6 म्हयन्याच्या भितर फाउंडेशन स्टोन घालून ते भवन बांदपा खातीर चालू करतले आणि तांच्या आमच्या ह्याच टेन्युअरात ते भवन हे पुराय जातले. त्या भवनाचे उक्तावण करपाक सुद्धा आमी सगळे जाण मुजरत हजर रावतले. त्या भवनात तांच्यांनी सांगल्या त्या प्रमाणे समाजा खातीर असलेल्यो वेगवेगळ्यो म्हणजे आमी जेका म्हणटा की हॉस्टेल फॅसिलिटी आसत, हॉल फॅसिलिटी आसत किंवा जेका स्किलिंग आणि रिस्किलिंग अपस्किलिंग हे जे आसा असले वेगवेगळे फॅसिलिटीज त्या आंबेडकर भवनात आमी सुरू करपाची आमची योजना आसा. गोंयभरांतले विद्यार्थी जे हायर एड्युकेशन घेवपाक सोदता म्हणजे वेगवेगळ्या पणजे ठिकाणी रावन जर ताका एड्युकेशनाचो प्रॉब्लेम जाता आसत जाल्यार तोय सुटावो जावचो. जर आमी म्हणटा युनिव्हर्सिटीत किंवा मेडिकल कॉलेजीत हॉस्टेल मेळना जाल्यार ताका ते हॉस्टेल हांगा मेळचे आणि त्यांनी शिकचो म्हणून ह्या आंबेडकर भवनाचोय उपयोग शिक्षणा खातीरूय बी आमी खूब मोठ्या प्रमाणात तो करू शकता. पण म्हाका खरोखरूच म्हणजे मनापासून समाधान जाता माझ्या मुख्यमंत्र्याच्या टेन्युअराच्या कार्यकाळात हांव तुमकां जी परवरीत जागा जाय आशिल्ली ती जागा दिवपाक शकलो आणि ते भवन बांदतना आणि कंप्लीटूय करतलो इतक्या मोठ्या इच्छेन सांगू शकता. आमी सातत्यान पळयता की प्रत्येक जाण ह्या आंबेडकर भवनाच्या बद्दल जावचे हाच्या खातीर सुदोदीत सगळ्यांचे काम हे भरपूर आशिल्ले. हांव सगळें सांगता आसतना आमी पळयता की गोवा कमिशन ऑफ द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्रायब ॲक्ट 2010 हाजे व्यवस्थित रित्या इम्प्लिमेंट जावचे म्हणून आमचें सरकार सदोदीत कार्यरत आसता. ताजेर खंयसरूच कोणाचेर अन्याय जावचो न्ही म्हणून आमचें SC/ST कमिशन हे बी खूब बऱ्या पद्दतीन कार्यरत करत आसा. आम्ही अनेक सेवा हांगा उपलब्ध केल्ले आसात. आमचे जर तुम्ही पहिले स्पायनल कॉर्ड रिहॅब सेंटर आम्ही ओपन केल्ले आसा. गोंयांत भितर असो उपचार पद्दती नाशिल्ली. भारतातल्या काही ठिकाणाचेर ही सेवा उपलब्ध आसा पूण ताका लाखांनी रुपया खर्च करतात. पूण आम्ही रुग्णाश्रय म्हणटा ते आमचे JMCच्या लागूनच आशिल्ल्या एका बिल्डिंगेन भितर रुग्णाश्रय म्हणून आम्ही थंय केल्ले आसा आणि आमचे जे स्पायनल कॉर्ड जे इंजरीज जाल्ले आसा तांकां परमनंट नेचराची थंय आम्ही फिजिओथेरपी आणि बाकीचे उपचार पद्दती सुरू केल्ले आसा. आमचे हातून भितर एखादे वेळ डिसेबल जे लोक आसात तांकां मदत जावपा खातीर PM म्हणजे प्रायम मिनिस्टर दिव्यांशू केंद्र म्हणून ओपन केल्ले आसा जे आयज JMC भितर डेली बेजीस ओपन आसा. थंय वचून एखादे वेळ म्हाका इस्त सारकी ना, एखादे वेळ म्हाका पांयाक प्रॉब्लेम जाल्लो आसा, एम्प्यूट केल्ले आसा, म्हाका ट्रायसायकल जाय, म्हाका वक्र जाय किंवा म्हाका हियरिंग एड्स जाय किंवा कसल्याय पद्दतीचे एक सामान्य जीवन जगपा खातीर ज्यो गरजो लागतात ते आम्ही केंद्र ओपन केल्ले आसा आणि थंय जे एक्झामीन केले नंतर तुमकां लागपी जे डिव्हायसीस आसतले, इन्स्ट्रुमेंट आसतले किंवा कसले इम्प्लांट आसतले हे थंय अवेलेबल केल्ले आसात. अश्यो कितल्योश्योच नव्यो स्किमी आयज आमी हाडलेले आसात. आमकां एखादे वेळ दिव्यांग मनशा खातीर ताका रोजगार उपलब्ध करून दिवपा खातीर आयज एक नवी इन्सेंटिव्ह स्कीम माननीय मुख्यमंत्र्यांनी परत एक फावटी हाडलेली आसा. म्हणजेच एखादे वेळ खंयचेय एक कॉर्पोरेट हाऊस असतले, खंयचे ऑफिस असतले, खंयचे एखादे वेळ
जे बिझनेस हाऊस आसा त्या बिझनेस हाऊसान भितर डिसेबल लोकांक एखाद्या वेळी तांणी एम्प्लॉयमेंट दिलं जर जाय तांच्या सॅलरीचो कांय वांटो सरकार स्वताक पेलता आणि तांकां हे करता प्रवृत्त करता की जे कॉर्पोरेट हाऊसेस आसात हे दिव्यांग लोकांक तुम्ही काम दिवपाक जाय अशा पद्धतीचे इन्सेंटिवाइज केल्ले आसा. अश्यो कितल्योश्योच स्किमी आयज नव्यान आमच्या हातून भितर आयिल्ले आसात. हांव चड वेळ घेना आनी सगळ्यात व्हडले आनी तुम्ही सगळे उत्सुकतेन वाट पळयता आसतले की आमचे स्वप्न जे म्हणतात की आंबेडकर भवन हे गोंयान भितर रावचे जाणे करून त्या आंबेडकर भवनाच्या सावले खाली त्या व्हडल्या अशा भवना खाली आमच्या भुरग्याचो फुडार आमी चिंतपाक शकतले. आमकां ते सदांच याद दाखयतले की आंबेडकर भवन हे जावपाक जाय म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी आयज आंबेडकर भवना खातीर लागपी जाग्याचे जे सनद आसा जे प्लॉटाचे अधिकार आसात ते आयज करपा खातीर तांणी एक हे हाडिल्ले आसा आणि माननीय मंत्री हे आयज सोशल वेलफेअराक ही जमीन सुपूर्द करतले. आणि आमचे आदरणीय मंत्री जे सेंटराक MOS म्हणून आसात तांचे कडेन म्हणजे 2 दिसाची चर्चाय जाली. पयर 2 दिसा उत्तराखंडाक गेलो, तांचे बरोबर रावलो, मागीर महाराष्ट्रान भितर येवन तांचे बरोबर सविस्तर चर्चा केली. तांणी अनेक डिपार्टमेंटाक हे भवन उबे रावपा खातीर मदत करपाचे आमकां आश्वासीत केल्ले आसा. हे भवन आमकां प्रत्यक्षात रोखडेच येतले. ज्या भवना भितर आमकां एखादे वेळेस सगळ्यो सोयी सवलती आसतल्यो ऑफिसा खातीर लागपी कर्मचारी वर्ग धरून बाकीचे सगळ्यो आमच्या गरीब दलित भावंडां खातीर जे शोषित पीडित आसात तांकां लायफ इजी करपा खातीर हे सगळे कार्यालय आमी सुरू करतले. एखादे वेळ असो हॉलय जावपाक शकता, एक मोठो भव्य दिव्य असो बाबासाहेब आंबेडकराचो पुतळोय जावपाक शकता. अशा पद्धतीचे एक परिपूर्ण असे भवन आमकां पळोवपाक मेळटले. चड वेळ घेना परत एक फावटी आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाखाली आम्ही अनेक योजना पाठपुरावा करतात आणि त्याच्यानंतर त्यांचा आशीर्वाद कायम असता. म्हणूनच पर्पल फेस्टा सारखे इंटरनॅशनल पर्पल फेस्टा सारखे संपूर्ण विश्वान भितर एकमेव असे पर्पल फेस्ट जाचे आयज खंयच्याय देशांनी कंट्रीकच नाही आमच्या स्टेटीनीच भायल्या देशांत बसून गेले जर जाय जाची तोखणाय जाता ते इंटरनॅशनल पर्पल फेस्ट करपा खातीर आदरणीय मुख्यमंत्र्यांचो आशीर्वाद आमकां मेळ्ळो, मार्गदर्शन मेळ्ळें आणि तातूंतल्यानच गोंय एक वेगळ्या स्तराचेर संपूर्ण भारतान भितर आणि भारताच्या भायर नामना मेळ्ळी. बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आम्ही मनयतात आणि हे करता असताना त्यांनी जे कार्य केले म्हणजे आम्ही म्हणतात की या घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर जी ज्या देशाची लोकशाही देशाची जी घटना बरयली त्या घटनेचे बरोवपी जी कमिटी आशिल्ली त्या कमिटीचे चेअरमॅनशीप ही बाबासाहेब आंबेडकर हांच्यांनी केल्ली. आणि हे करता असताना आज आम्ही जे अंत्योदय तत्व जे म्हणतात या अंत्योदय तत्वाच्या आधाराचेर आम्ही सकलपर्यंत कशे पावपाक जाय हे तांच्यांनी ह्या सगळ्या हातूंतल्यान आपले जे घटना जी बरयली त्याच्या भितर हे सगळे नमूद केले. आमचो देश कसो वचूं जाय, देशा भितर आमी जर सामूहिक सगळ्यांक घेवन जर फुडें वयतले आसत जाल्यार आमी कशा पद्दतीन वचपाक जाय. ज्या तरेन आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आसत किंवा गोंय राज्याचे नेतृत्व करता आसतना आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आसत की हे करता आसतना चौफेर विकास सगळ्या जाती धर्माच्या लोकांक घेवन फुडें वचपाक जाय हे तत्व तांच्यांनी दवरलें. आणि म्हाका आज खास नमूद करता आमी बरीच वर्सां आमी हांगा येतात आमी पळयतात पण समाज कल्याण बऱ्याचदा खातें कितलें म्हत्वाचें हें आसना पण त्या खात्याचो मंत्री जर आसत आनी ताका बऱ्या पद्दतीचें डायरेक्शन जर मेळ्ळें आसत म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या डायरेक्शनाचेर ज्या तरेन ते आज हांगा काम करतात हे जर पळयलें आज वेगळें आमी पळयलें भितर येतकच आमी ज्या वेळाचेर हांगा बाबासाहेब आंबेडकरांक फुलां घालपाक वचपाक थोडोसो आमकां उशीर जातालो कारण मुख्यमंत्री येवपाचे आशिल्ले. म्हणून आम्ही जर फुडें गेले आसत जाल्यार तांच्यांनी समाज कल्याण खात्याची जी डिपार्टमेंटांच्यो स्किमी आसा विविध अश्यो स्किमी आसात ह्या सगळ्यांची सोलां घातिल्लीं आसा जेणे करून सगळ्यांक ती योजना जी आसा ही योजनेची खबर आसूं जाय. बरेचशे अशे योजना आसतले की ज्या योजनांची आमकां माहिती ना ही माहिती आमकां त्या हातूंतल्यान खात्याच्या माध्यमांतल्यान आमकां मेळपाक शकतली. आणि विविध बारीक वेगवेगळे आसात म्हणजे आमी पळयता आयुष्यमान भारत केंद्रांतल्यो स्किमी आसत किंवा दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना गोंयच्या सरकारान केल्ली योजना आसतली त्याच्या भायर विविध अश्यो स्पेसिफीक विविध योजना SC बांधवांक ज्यो आसात ते सगळे त्या स्टॉलाचेर उपलब्ध आसात. म्हाका सांगपाक बरें दिसता कारण समाज कल्याण खात्याचें काम फुडें व्हरता आसतना दिव्यांग जे भाव आसात कारण हांचो कोणी केन्ना विचार आमी वेगवेगळ्यो स्किमी करताल्यो पण हातूंतल्यान एक स्पेसिफीक सगळ्या जगाचें लक्ष केंद्रीत करपी तांच्यांनी पर्पल फेस्टिवल आयोजन केलें. त्यांच्यानी आपली आयडिया जी आहे ती मुख्यमंत्र्या समोर दवरली आणि 3 दिसांचे इंटरनॅशनल लेवलचे पर्पल फेस्टिवल हे गोंया भितर केलें जेचे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन
मन की बात ज्या करतात महिन्याच्या महिन्यात त्याच्या भितर त्यांच्यानी ते उलयले सुद्धा आणि त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचे काम ह्या खात्या भितर चलत आसा आणि ते करता आसतना आमच्या ह्या खात्याचे सगळे ऑफिसर जे असतात आमचे चीफ सेक्रेटरी असतात बाकीचे सगळे हांच्यानी ठरलेले आसा की प्रत्येक गोष्ट जी आसा ती गोंयकारांक मेळपाक जाय आणि म्हणून आमच्या मुख्यमंत्र्याचे जे विजन आसा की तांच्यांनी ठरलेले आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय हे करता आसतना गोंयच्या सगळ्या नागरिकांक ज्यो सुविधा आसा ज्यो स्किमी आसा त्यो सगळ्यो स्किमी त्या मनशा पर्यंत पावपाक जाय कारण आमच्या प्रधानमंत्र्याचे जे विजन आसा विकसित भारत 2047 भारत देश हो जगात नंबर 1 ताकद जावपाक जाय ही जर नंबर 1 ताकद जातलो आसत जाल्यार आमी सगळ्या जाती धर्माच्या लोकांक घेवन फुडें वचपाक जाय ज्या मनीस फाटी आसा ताका हात घेवन वयर काडपाक जाय आणि म्हणून तांच्यांनी ठरयलें की गोंयच्या सरकारांतल्यो वेगवेगळ्यो योजना ज्यो आसात केंद्र सरकारांतल्यो वेगवेगळ्यो योजना ज्यो आसात हे योजना सामान्य मनशाक मेळपाक जाय आणि म्हणून तांच्यांनी प्रत्येक गांवा भितर पंचायती भितर म्युनिसिपालिटी भितर सरकारी एक अधिकारी नेमणूक केली ताची ताका सांगलें की शेनवार आयतार तुवें त्या पंचायतीन बसूं जाय तुवें त्या म्युनिसिपालिटीन बसूं जाय आणि एखाद्याक जर ती स्कीम मेळना आसत जाल्यार ताका मेळोवन दिवपाक लागून प्रयत्न करपाक जाय जेणे करून सगळ्यांचो विकास जो आसा हो विकास जावपाक जाय हें तांच्यांनी जाणिल्लें आसा आणि म्हणून आज आमी पळयतात आमचो भारत देश आमच्या बाबासाहेब आंबेडकरान ज्या तरेन ही घटना बरयली त्यांचें एक स्वप्न आशिल्लें केन्ना तरी हो भारत देश ही जगातली नंबर 1 ताकद जातली आणि आज आमी हळूहळू त्या दृश्टीन पावलां फुडें मारत आसात आज भारत देश हो जगातली 5व्या नंबरची ताकद जाल्ली आसा 2027 पर्यंत भारत देश हो जगातली 3ऱ्या नंबरची ताकद जातलो आणि आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नान कारण नरेंद्र मोदीजी हे ज्या देशाचे नेतृत्व करतात ज्या तरेन ते डिसिजन घेतात हे जर पळयलें आसत जाल्यार 2047 भितर आमी भारत देश हो जगातली नंबर 1 ताकद जातलो आणि ताका लागून आमच्या सगळ्यांचे काम जे आसा हे सगळ्यांचो आधार सगळ्यांनी मिळून आमकां जे करपाक जाय आमी करपाक जाय अशें हांव सगळ्यां कडेन विनंती करता